प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. यंदा कडक उन्हामुळे जीवाची काहिली होत असताना याचा फटका थेट डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. जळगाव, नेऊर तालुका येवला येथे अतिउष्णता तेलाच्या प्रादुर्भावाने 6 एकर डाळिंब बागेवर थेट ट्रॅक्टर फिरवून बाग नेस्तनाबूत करण्याचा निर्णय डाळिंब उत्पादक शेतकरी बबन शिंदे, शेतकरी पुत्र गोकुळ शिंदे, योगेश शिंदे यांनी घेतला. 4 वर्ष डाळिंब बागेसाठी केलेला खर्च, केलेली मेहनत वाया गेल्याची खंत झालेल्या अंदाजे 30 ते 35 लाखांपर्यंत नुकसानीची कैफियत मांडली. बहरलेल्या 6 एकर डाळिंब बागेला जणू नजर लागली. यावर्षी चांगल्या उत्पन्नाची शाश्वती होती. वेळेवर दिलेला औषधांचा डोस, खतांची मात्रा, पाण्याचे नियोजन, रात्री अपरात्री केलेली मेहनत, मजुरी असा लाखो रुपये खर्च करून डाळिंब बाग हरवली होती. उत्पन्न बाजूलाच राहिले, पण केलेला खर्चही वसूल झाला नाही. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. झालेल्या नुकसानीमुळे खरीप पिकाचे नियोजन कसे करायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. न्यूज लोकतंत्र 18 ब्युरो, येवला. त्यामुळे आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की हे बाग काढून टाकायचा आणि आता काढायला सुरुवात केली आम्ही आजपासून. आता 6 एकर बाग, सगळं काही आमचं टेक्चर सगळं काही रेडी असताना आम्हाला त्याच्या आधारामुळे आम्हाला हा बाग काढावा लागला आणि यामुळे आम्ही फार अडचणीत आलो. आणि आता खरीपला शेती कशी उभी करायची, कशी तयार करायची हा जे आम्हाला मोठा प्रश्न तयार झाला. यावर्षी टेम्परेचर जास्त असल्यामुळे डाळिंबाच्या बागावर तेला रोगाने अटॅक केला. आमचं वैयक्तिक नुकसान 6 एकराचं कमीत कमी 25 ते 30 लाख रुपये झालं. तर याच्यावर सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना सहकार्य केलं पाहिजे, मदत केली पाहिजे. तेला रोगाचा जास्त अटॅक झाला, त्यामुळे शेतकरी अगदी मेटाकुटीला आलेले आहे. पुढील खरीपचं पीक कसं उभं करावं यासाठी शेतकरी चिंतेत आहे.